नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आदिवासी विभागाने 4 वेगवेगळ्या पदांसाठीचं वेळापत्रक हे दिलेलं आहे. त्याप्रमाणे 24 फेब्रुवारीला आपली आता परीक्षा होणार आहे त्या 4 पदांसाठी. पण मागच्या 1-2 दिवसापासून सातत्याने मुलं प्रश्न विचारत आहेत की सर परीक्षा टाइम टेबलमध्ये काही बदल झालाय का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षा वेळापत्रकामध्ये नेमका काय बदल झालाय याच विषयावरती पुढची 2 ते 3 मिनिटं चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट ही लक्षात घ्या, परीक्षेच्या तारखेमध्ये कुठलाच बदल झालेला नाही. बघा हे एक जाहीर सूचना आदिवासी विभागाने दिलेली होती. त्यानुसार 24 फेब्रुवारी 2025 ला अर्थात सोमवारी या 4 वेगवेगळ्या पदांसाठी मग ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर या पदांसाठी परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये कुठलाही प्रकारे बदल झालेला नाही हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटची लाईन तुम्ही जर वाचली तुमच्या लक्षात येईल, ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाईल. आता साहजिक आहे, फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज केलेले आहेत. अर्थात कोणी ग्रंथपालसाठी अर्ज केलाय, ज्याने ग्रंथपालसाठी अर्ज केलाय त्यानेच पुन्हा सहाय्यक ग्रंथपालसाठी अर्ज केलाय, किंवा ज्याने सहाय्यक ग्रंथपालसाठी अर्ज केलाय त्याने प्रयोगशाळा सहाय्यकसाठी पण अर्ज केला असेल. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. मग अनेक पदांसाठी अर्ज केले असतील तर इथे त्यांनी सांगितलंय की या वरीलपैकी तुम्ही अनेक पदांना अर्ज केले असतील तर तुमची एकच परीक्षा होईल आणि बाकी सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला विचारात घेतलं जाईल. मग आता मुद्दा हा आहे की बदल काय झालाय. मग तर आता त्यांनी पुन्हा एक नवीन वेळापत्रक दिलंय. वेळापत्रक म्हणजे शिफ्टचं वेळापत्रक आहे. परीक्षा त्याच दिवशी होणार आहे, फक्त 2 शिफ्टमध्ये, सकाळ सत्र आणि दुपार सत्र. त्यांनी काय केलं, प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर हे सकाळच्या शिफ्टमध्ये असेल आणि ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल हे दुपारच्या शिफ्टमध्ये असेल. आता हा शिफ्टचा बदल त्यांनी का केला, त्याचं कारण असं, हे जे वरचे 2 पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर, तर याच्यासाठी अभ्यासक्रम वेगळा आहे आणि खालची 2 पद आहेत ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, यासाठी थोडासा अभ्यासक्रम वेगळा आहे. मग आता या सगळ्या परीक्षांसाठी जर एकच पेपर घेतला तर अभ्यासक्रमात बदल आहे, मग विद्यार्थी गोंधळून जाईल. म्हणून मग विद्यार्थ्याचा गोंधळ नको व्हायला आणि ती सिस्टीम व्यवस्थित बसत आली पाहिजे वेगवेगळ्या पदांसाठी, म्हणून त्यांनी काय केलं, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 अशा 2 शिफ्टमध्ये पेपर घ्यायचं ठरवलंय. मग आता काय बदल झालाय, तर सकाळच्या शिफ्टमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर हा पेपर होईल आणि दुपारच्या शिफ्टमध्ये ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी पेपर होईल. हा एवढा फक्त बदल आहे. बाकी परीक्षेच्या दिनांकामध्ये काहीही बदल झालेला नाही हे लक्षात घ्यायचं आहे. बघा, उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ tribal.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर लिंकवरून उमेदवारांनी त्यांची प्रवेशपत्र व परीक्षेच्या संदर्भातल्या सूचना डाउनलोड कराव्यात. आता तुमचं हॉल तिकीट ऑलरेडी आता ह्या लिंक त्यांनी दिलेली आहे. या लिंकवरती किंवा या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन ते तुमचं हॉल तिकीट काढा. त्याच्यामध्ये सगळ्या सूचना आहेत, त्या सूचना एकदा तुम्ही वाचा. आणि परीक्षेचा दिनांक मात्र बदललेला नाही. परीक्षा त्याच दिवशी आहे. बघा, परीक्षा 24 फेब्रुवारीला आहे 2 सत्रामध्ये, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर हा एक बदल फक्त झालेला आहे छोटासा, तो तुम्हाला सांगायचा होता म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. आता बघा, अभ्यासक्रमामध्ये काय बदल आहे, तर ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल यासाठी अभ्यासक्रम काय, मराठीचे 50, इंग्रजीचे 50 क्वेश्चन, सामान्य ज्ञानचे 50 क्वेश्चन आणि बौद्धिक चाचणीचे 50 क्वेश्चन. ठीक आहे, ह्या दोन्ही पदांसाठी अशा पद्धतीने पेपर होईल तुमचा. आता हे तर 2 पद आहेत, प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर. याच्यामध्ये अभ्यासक्रमात काय, मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50 आणि यामध्ये सामान्य विज्ञानचा भाग आहे. हा सामान्य विज्ञानचा भाग यामध्ये ऍड झालेला आहे, जो की इकडे नाहीये. लक्षात घ्या, इकडे काय, बौद्धिक चाचणी ह्या 2 पदांसाठी ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल. मग सामान्य विज्ञानचा भाग आहे प्रयोगशाळा सहाय्यकला आणि कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटरला. त्यामुळे मग ह्या परीक्षा 2 शिफ्टमध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे. तर हा एक बदल झालेला आहे, लक्षात घ्या. सरळ सेवेची आपली ही इग्नाइट अकॅडमीची एक बॅच आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, कारण याच्या पाठीमागे अनेक विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झालाय. तेव्हा तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर ही बॅच जॉईन करू शकतात. या बॅचवरती सध्या शिवजयंतीच्या निमित्तानं 25% डिस्काउंट चालू आहे. तेव्हा राजे 25 हा कुपन कोड वापरून तुम्ही या डिस्काउंट ऑफरचा फायदा घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करू शकतात. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपणा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.